नमस्कार 10th इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. हिरवगार झाडासारखं जॉर्ज लोपेस यांची ही पोयम आपण घेतो आहे. झाडांपासून आनंदी जगणे शिकावे या विधानातील विचार स्पष्ट करा. तर पहिल्यांदा लिहायची है प्रस्तावना. फर्स्ट टाइम इंट्रोडक्शन लिखना जरूरी होता है. उसके बाद कौन सी भी परिस्थिति आई तो भी पेड़ कैसे एक ही जगह पे ठहरते हैं इसके बारे में, जे कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती झाडांमध्ये असते याविषयीचे विचार मांडलाय. हिरव्यागार झाडासारखं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ही संत तुकारामांची रचना मनाला भावते. हे ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येतं त्यांनी लिहा, नाही तर प्रयत्न करू नका. पशुपक्षी आहे, माणसांना निवारा देणारे वृक्ष म्हणजे झाड. झाडांवर कितीही अन्याय झाला, तोडफोड झाली तरीही ते मतभेद करत नाही, तर सर्वांवर कुठलीही अपेक्षा न करता प्रेम करत असतात. पानगळीचा ऋतू असू दे किंवा नवी पालवी फुटणारे झाड, घेता किती घेशील दोकराने अशासारखे झाडाचे बाहू म्हणजे त्याच्या ब्रांचेस, फांद्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना आसरा देण्यासाठी आनंदाने सरसावलेले असतात. शिशिर ऋतूत निराश न होता झाडांची पाने गळून पडली तरी त्याचा हिरवेपणा जपून ठेवणारे, शांतता टिकवून ठेवणारे झाड म्हणून जगावं कसं, तर हिरव्या झाडासारखं, आणि हसावं कसं, तर सळसळत्या पानांसारखं. असे मनाला आनंद देऊन जाणारे हे झाड आहे. सहनशीलता, पेशन्स, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगी घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती झाडामध्ये असते. म्हणून माणसाला आनंद जीवन जगण्यासाठी झाडांपासून आनंदी जगणे शिकावे हा विचार नक्कीच मनाला आवडून जातो. सो लाईक करा, सबस्क्राईब करा.